एक एक जर नजर आपण गेलेल्या वर्षावरती टाकली, जे जे आपण जगलोय, अशा काही गोष्टी असतात स्वतःला स्वतःबद्दल सापडलेल्या, ज्या आपल्याला वाटतं की आता ही मला सापडलेली वस्तू किंवा गोष्ट किंवा माझ्यातलंच काहीतरी मला पुढल्या वर्षात तर डेफिनेटली न्यायचं आणि दिस आय एम नेव्हर लेटिंग गो. तर 2023 मधलं तुला तुझ्याबद्दलचं कळलेलं किंवा ओव्हरऑल एनिथिंग, द फ्लोअर इज ओपन, असं काय आहे जे आवर्जून तुला 2024 मध्ये घेऊन जायचंय? आय थिंक ॲक्सेप्टन्स टुवर्ड्स लाईफ. 2023 मध्ये शिकलेली सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की आय हॅव स्टार्टेड अप्रिशिएटिंग अँड ॲक्सेप्टिंग माय लाईफ. जे आहे आत्ता मी जी तुझ्यासमोर बसली आहे हे खूप छान आहे आणि हे छान याचा ॲक्सेप्टन्स आपल्याकडे आला ना तर मला वाटतं छान जगू आपण आयुष्य. आपण बरेचदा ना 40 के बाद पैसे छापो, 40 तक पैसे छापो या अप्रोचने जे आयुष्य जगत राहतो ना त्याच्यामध्ये खूप गोष्टी राहून जातात आणि आज आपल्याला अश्युरन्सच नाही आहे की पुढचं आयुष्य किती बघणार आहोत आपण, कसं बघणार आहोत, किती हेल्दी बघणार आहोत. आज जग ज्या वास्ट आणि ज्या फास्टली ते हे पुढे चाललं आहे ना तेवढंच ते त्या वेगाबरोबर येणारे दुष्परिणाम पण आहेत. खूप आजार येत आहेत, काय पुढे येणार आहे, कसं येणार आहे माहीत नाही. त्यामुळे ना आपल्याला आज मिळालेला दिवस हा छान आहे हे ॲक्सेप्ट करून जगणं इतकंच आपल्या हातात आहे. 1 डे ॲट अ टाईम, 1 स्टेप ॲट अ टाईम इज द बिगेस्ट थिंग आय हॅव लर्न्ड इन दिस इयर. Oh, lovely. टू कन्क्लूड आय जस्ट वॉन्ट टू आस्क की ऑफकोर्स पंचक तर आहेच, जी फिल्म आम्ही सगळे थिएटरमध्ये बघायला जाणार आहोत, बट अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय काय आहे जिथे आम्हाला तू दिसणार आहेस? व्हेरी एक्सायटेड. 2024 आय एम ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड टू दिस इयर बिकॉज माझ्या आणखी 3-4 फिल्म्स रिलीजवर आहेत. वाव. 2024 मध्ये आता नाटकालाही मोठी गॅप झाली आहे त्यामुळे प्रोबॅबली मी पुन्हा एखादं नाटक घेऊन तुमच्या समोर येईन. सो आणि ही सिरियल आहे इथे तर आत्ता सिरियलचा पण जो सोल आहे तो आत्ता खरा आपण ज्या स्टेटमेंटने कमिटमेंटने सिरियल सुरू करतो ती स्टोरी आत्ता कुठे सुरू होतीये. त्यामुळे आय थिंक 2024 विल बी व्हेरी एक्सायटिंग इयर. लवली. आणि मी आय एम लुकिंग फॉरवर्ड की 2024 मध्ये तुझ्या ज्या या सगळ्या फिल्म्स रिलीज होणार आहेत त्या निमित्ताने मला पुन्हा एकदा तेजश्री भेटेल. कोणाचं काय तर कोणाचं काय मित्रांनो. पण खरंच व्हेरी एक्सायटेड आणि मला असं वाटतं खूप घेण्यासारखं आहे तुझ्याकडून एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून सगळ्यांनीच. आणि मला फार छान वाटलं माझ्या सकाळची सुरुवात इतक्या सुंदर कॉन्व्हर्सेशननी झाली आहे आणि मला इतकं छान तुला ऐकता आलं. दॅट आय एम व्हेरी ग्लॅड अबाउट. त्यामुळे थँक्यू सो मच. वा वा. आणि युअर म्हणजे मला इंटरव्ह्यूज देताना कायम वाटतं की इंटरव्ह्यू घेणारा फार महत्त्वाचा असतो कारण बोलायचं कितीही असलं तरी पण ते योग्य पद्धतीने आम्हाला विचारणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे तू खूपच कमाल आणि अमेझिंग जॉब करतेस तुझा. थँक्यू सो मच. मजा आली. मला खूप भारी वाटलं आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि मे यू गेट द बेस्ट पीपल ऑन दिस प्लॅनेट टू वर्क विथ. आणि तुझ्या सर्कलमध्ये कायम चांगली माणसं राहोत आणि तू आम्हाला सारखे भेटत राहोस हीच आशा आहे. थँक्यू सो मच तेजश्री.